हो, तुम्ही विंडोज तर टाकलंय पण विंडोजची की जी आहे ती मिळत नाहीये, स्टिकर पण हरवले. जर असं असेल ना आणि तुम्हाला कीची आवश्यकता असेल, तशी काही गरज पडत नाही म्हणा, पण इन केस तुम्हाला पाहिजे असेल ना तर सरळ जाऊन गुगल क्रोमवरती किंवा कुठल्याही ॲपवरती सर्च करा CMD कमांड फॉर विंडोज की. विंडोज कीमध्ये असं सर्च करा आणि हे फक्त ओरिजिनल बेस लायसन असेल त्यांना सपोर्ट करेल. आणि इथे जाऊन नाही का ही एक कमांड येईल तुम्हाला, WMIC स्पेस पाथ स्पेस सॉफ्टवेअर. एवढं करूच तर तुम्ही डायरेक्टली सर्च करू शकता. सर्च केल्याच्या नंतर तुमच्याकडे ही कमांड ओपन होईल. ही कमांड ओपन झाली की जस्ट काहीच नाही, फक्त काय करायचं, याला कॉपी करायचं. येतं टेन्शन घ्यायचं नाही, याच्यामध्ये द्या आणि ते टाईप करा, एवढं करायची गरज नाही आहे. इंटरनेटवरती सर्च करा आणि Ctrl+C करा. Ctrl+C केलं कॉपी होऊन जाईल. आता तुम्हाला स्टार्ट करायचं आहे, टाईप करायचं आहे CMD, हे टाईप करायचं. CMD झाल्याच्या नंतर कोणी रनमध्ये जाऊन शहाणपणा करेल, डायरेक्टली रन करेल, तसं नाही करायचं. तेव्हा तुम्हाला टाईप करायचं CMD आणि रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर करायचं आहे. ठीक आहे, रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर केल्याशिवाय तुम्हाला ते दिसणार नाही की. ठीक आहे, की झाल्याच्या नंतर तुम्हाला इथं दाखवेल Windows/System32. आणि जर तुमचं ॲडमिन म्हणजे तुम्ही रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर केलं नसेल तर Windows/ तुमच्या युजरचं नाव दाखवेल. पण तुम्हाला जर रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर असेल तर काय दाखवेल, Windows/System32. जर असं असेल तेव्हा तुम्ही इथं काय करायचं, ही जी कमांड आहे तर ही करायची इथं पेस्ट केल्याच्या नंतर तुम्हाला करायचं आहे एंटर केल्याच्या नंतर चोरट्याव, हे बघा इथं की आली बघा, इथं चोरट्याव माझीच की चोरसाल आणि सांगसाल. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की कशी ओपन करायची. इथं दिसली आहे की. ठीक आहे, तर ही की तुमची ओपन झाली आहे, इथं दिसती आहे. तुम्ही इझिली काय करू शकता, लिहून ठेवू शकता का नाही, काही हे करू शकता. इन केस एखाद्या वेळेस या सिस्टममध्ये जर प्रॉब्लेम आला तर तुम्ही ही की वापरू शकता. थोडंसं ट्रबल शूट वगैरे करून ट्राय करायचं होतं, पर्यंत होती ॲक्टिवेट. नाही झाली तर मग तुम्हाला नवीन एक खरेदीच करायला लागेल. आणि खरेदी करायची असेल तर सर्वात स्वस्त विंडोज मिळेल आपल्याकडे. तुम्ही कॉन्टॅक्ट करा मला, इझिली की भेटून जाईल तुम्हाला आणि तुम्ही लाईफ टाईमसाठी ते त्या मशीनसाठी यूज करू शकता.